स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ. सरकारने ईव्हीएम, सणवार आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येचं कारण दिल्यावर सुप्रीम कोर्टाकडून नवी डेडलाईन. मोदी शिवसेना तोडायला निघालेत. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर उद्धव ठाकरेंनीच शिवसेना संपवली. मुनगंटीवारांचा पलटवार. बंजारा आणि वंजारी जात म्हणून वेगळेच. चहूबाजूंच्या टीकेनंतर धनंजय मुंडेंचा यू-टर्न. धनंजय मुंडे प्रेमापोटी बोलले. भगवानगडाच्या विश्वस्तांकडून पाठराखण. सोलापूर, हिंगोलीसह अमरावतीमध्ये बंजारा समाज रस्त्यावर. एसटीमध्ये आरक्षण देण्याची मागणी. हजारो बंजारा बांधव सहभागी. ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा. नोंदी तपासण्यासाठी नवी समिती नेमण्याची भुजबळांची मागणी. तर प्रमाणपत्र देताना खाडाखोड असलेली कागदपत्र ग्राह्य धरू नयेत, बैठकीत मागणी. लाडकी बहीण योजनेसह इतर लोकप्रिय योजनांमुळे राज्यावरील कर्ज वाढल्याचं उघड. वर्षाखेरीस कर्जाचा बोजा 9 लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज. शिवभोजन थाळीच्या कंत्राटदारांना थकीत बिलं देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय. संकटातील शिवभोजन थाळीबाबत उदय सामंत यांची माहिती. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंची पंतप्रधान मोदींवर टीका. पंतप्रधान मोदींचा वाढदिवस देशासाठी काळा दिवस. प्रणिती शिंदेंचं वक्तव्य. जालन्यात रात्रभर धुवांधार पाऊस. 3 तासामध्ये 116 मिलीमीटर पावसाची नोंद. शहरात सर्वत्र पाणीच पाणी. आमदार अर्जुन खोतकरांच्या घरालाही पाण्याचा वेढा. मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका. 15 लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल. पावसामुळे 4 बळी. उद्या मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा मुख्यमंत्री घेणार आढावा. मुंबईत सातत्यानं तांत्रिक बिघाड होणारी मोनोरेल बंद ठेवण्यात येणार. एमएमआरडीएचे प्रमुख संजय मुखर्जी यांची एबीपीच्या कॉन्क्लेव्हमध्ये घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.